तर नमस्कार, कसे आहेत सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. आज आम्ही करणार आहेत काहीतरी नवीन, म्हणजेच आता कंटाळा आलाय रोज म्हणलं गॅसवर खाऊन खाऊन. तर आईला म्हणलं चला आज आपण चुलीवर स्वयंपाक करू. तर त्या दिवशीची हुलग्याची भाजी एक नंबर लागली होती चुलीवर बनवलेली. तर मग आता मी करते. आता इथं आमच्या इथे खूप सरपण आहे, सरपण काढणार आहे मी आता. चला सरपण घ्यावं लागेल ना आधी, चूल पेटायचे म्हणलं आहे ना दादू. मग आता सरपण काढायचं आहे मला. आता सरपण काढते. आमच्या इथं भरपूर सरपण आहे बाई, पण हे चिकूच्या झाडाचं लय चिकट सरपण आहे बाई, तुटतच नाही लवकर. लय वेळ लागतोय सरपण काढायला. लय भूक लागली मला, कधी असं बनवून आणि कधी पटकन खाईन असं झालंय. तर जाते एवढं सरपण बस झालं. सासू सुनाला कितीक लागत आहे. पप्पाला डबा दिला सरपण. अगं बाया मम्मी लागलं काय? टोपीला राहिल्यात तोपर्यंत म्हणलं मी सरपण गोळा करून तयारी करते नाही का चूल पेटवायची. तर मी विटा होता त्या काढून टाकल्या, म्हणलं ही चूल लावावं याच्यामध्ये. जास्तच पेटली. पाचरटात मध्ये लोट. हा ते काय लोटी केलं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मातीचं भांड आता मजा येणार आहे बाई खायला. आई लसूण आणि ते मी निवडायला. लसूण लसूण काय पिती का? नाही मी काय निवडायचा नाही. भाजी व्यवस्थित छान छान भाजी आणलेली मस्त कापून घे. भाजी टाकली शिजायला. किती छान हार चाललाय. काय भाकरी होत्या ना बाई छान. आता भाजी शिजलीये. हे बघा किती छान आणि भाजी शिजलीये. आई बघा बरं भाजी शिजली का हो? शिजली नाही का बघ. हळूच आई चटका लागेल. शिजली ना? हा काढा खाली. ताईने मस्त चिमट्याने भाजी खाली घेतली. कसं पाणी ओतून घ्यायचं त्याचं. भाजीचं पाणी ओतून घेतलंय आणि भाजी थोडी पाट्यावर वाटून घ्यायची मस्त थोडी. मग एक जीव होती ती, खायला पण चवदार लागते. आता भाजी भाजायची शेंगदाणे. भाजी शिकायची ना आता बघ. हा हे लोखंडाचा तवा, त्याच्यावर टाकायचे शेंगदाणे. छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे काही. शेंगदाणे भाजून थोडे भाजून झाले का मस्त पाट्यावर वाटायचं. आणि हिरव्या मिरच्या आहेत ना ह्या पण थोड्या थोड्या भाजून घ्यायच्या. 2 तुकडे करायचे बरं का हिरव्या मिरच्याचे, नाही तर घेताना उडून डोळे बिळे फोडून घेताना. कारण ही मिरची कशी असते तडकन उडत असते, फुटत असते ती मिरची. आणि लसणाचं पण असंच असतं, फोडण्यात देताना पण लसणाचे 2 तुकडे करायचे. अख्खी लसूण टाकली का ते ब्लास्ट होतो त्याचा. हा आई असं वाटतंय हा भाजीचा सूप आहे, पिऊन घ्यावा. पी ना पी पी. पण ते भाजीत टाकायचं आहे ना? हो टाकून नसतं द्यायचं ते पाणी. हा ते टाकून नाही द्यायचं, मग त्याचे सगळे आरक उतरलेले असते ना, त्यामुळे. शेंगदाणे अजून एक लाकूड लाव मग पटकन भाजते शेंगदाणे. त्या शेंगदाण्याकडे बघत बसावं लागेल कोमल तुला केव्हा रवी. मग काय आता माहिती आज का? आपल्याला काय काम नाही झालं, आज नुसतं चुलीवरच खायचंय. आता नुसती मला भाजी वाटतंय करून खात बस. भाजी काय भाजी रोज हाटीव भाजी. पण आई चुलीवरची चवच वेगळी हो. मग किती सुंदर लागतंय चुलीवर. त्याच्यामुळेच मी काल गॅस संपला ना आज भरून नाही आणलेला. तू रोज चुलीवर स्वयंपाक करीत जा ना. आम्हाला पण चुलीवरचं खायला आवडतं. आवडतं खरंच बाई. चुलीवरची चव म्हणजे अप्रतिम. चुलीसारखी चव कशालाच नाही माहितीये का. जा फुकव जरा. फुकणी आणलेली बघ ती तुझ्यासारखीची. बघ कशी फुकी ती आहे. मग मला काय येत नाही काय चुली, मला येते चुली. आईला वाटतं त्यांच्या सुनाला काहीच येत नाही. आता थोडी वाटल्याचं म्हणजे लागन अजून एवढी लसूण आहे ना आई. आईने सोललेली लसूण तरी म्हणलं अजून ते सोल्याला लसूण हे करायचंय, फोडणीला टाकायचा असतो. आता एवढा घेते चुलीन लसूण. मटकीवरची भाजी चांगली अशी पुसून घ्यायची. आई मातीच्या भांड्यात तर अजून चव लागल नाही का? बघ ना तू आता खाऊन बघ. तू बोट चाटीत बसशील तू. झाले शेंगदाणे भाजून घे खाली. चल पटकन.
आता मस्त अशा मिरच्या भाजून घेते. भाज बाई पटापटा. त्यावर लसूण सोडते. मिरच्या भाजूस तर लसूण होईन सोलून. कोमल तुला वाटत नाही का ग तो जास्त झाला लसूण? जास्त झाला? हा थोडाच घाल, ताटात भरपूर आहे ना हे बघ. बरं थोडाच घालते, कमी करते मी लसूण. हा ठेवीते एवढा बाजूला काढून. असं करून घाण काढून घ्यायची. हे बघा किती छान भांड आहे. छोटस, मोठं कॅरी नाही करायचं, छोटच घ्यायचं आपलं मस्त तेल. ते माझ्या लग्नात दिलेले आहे माहिती. हा मी सांगणारच होते आता ऑडियन्सला, आईच्या लग्नात दिलेलं आहे ते भांड. जर चुली समोर स्वयंपाक करत असताना ना असा कचरा जर झाला ना तर लगेच असा चुलीत टाकून द्यायचा. हुशार सुने बाई माझी, एडी नाही ग, हुशार आहे. घेते. आई वाटणार पाणी नाही लावायचं ना? लावायचं ना. कुठं वाटून झालं का मग भाजी वाटून घेते. किती छान, काय चव लागणार आहे बाई पाट्यावरची, एकच नंबर. आता आता भाजी वाटून घेते. एक एक झरका मारायचा फक्त भाजीला, म्हणजे कसं एक जीव होईल, मस्त चवदार लागते. आता काय मिक्सरचा जमाना आलाय, डर केलं की झाल्या बायका मोकळ्या. हा कसा व्यायाम होत होता आधी, खांद्यांचा व्यायाम व्हायचा. चला झालंय, आता थोडंच राहिलंय वाटायचं. किती भारी वाटलंय बरं. काय करता मिक्सरला, मिक्सर पे फोडणी द्यायची. आता तेल तापलंय, आता जिरा तडतड करायला लागलाय. आता थोडं टाकलाय मोहरी, टाकली आता थोडा जिरा टाकले. हा मस्त. आता लसूण टाकायचा. लसूण जरा मस्त असा लालसर होऊन द्यायचा, नाही तर तोंडवर एंट्री होईल. लसूण फ्राय होतोय आता. लसूण मस्त करायचा, फ्राय होतोय लसूण. लसूण थोडा लालसर झाला का मग टाकायचं वाटण. का भाजी टाकायची आहे आधी? अगं वाटण भाजीत टाकायचं. हे बघ इकडं असं असं टाकायचं, कालवायचं. हे कालवायचं. थोडस ज्वारीचं पीठ कालवायचं त्याच्यात. हा एक जीव करून घ्यायचा मस्त असा. हा एक जीव करून घ्यायचा. थोडंसं ते शिजलेलं पाणी टाकायचं, दुसरं पाणी नाही टाकायचं. दुसरं पाणी टाकलं की त्याची बेचव होती, त्यामुळे तेच पाणी टाकायचं. टाकलंय मस्त. आता बघ कशी भाजी होती. आता दिली भाजीला फोडणी. वाव, असं झाकून ठेवायचं, मग छान वास लागतो लसणाचा त्याचा. बघा गाईस कशी शिजली भाजी, मस्त गुदुगुदू शिजते. छान 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 फोडणी आली. आता करून घेते मी भाकरी. उतरून घे भाजी, उतरून घेते. कोमल भाजीचा लय छान वास सुटलाय. भाजी 4-5 प्रकारची आहे. आई भाजीचं परत एकदा नाव सांगा बरं. भाजीचं नाव काय आहे? तांबडं पान, पालक, शेपू, चुका, तरी अजून तांदूळची, परत याची काय ग ती पात्रीची भाजी राहिली तुम्हाला करून दाखवायची. बरं आपण नेक्स्ट टाइम करून दाखवू. भाजी झाली बघा, छान छान एक नंबर भाजी झाली. कोणाला आवडती हाटेव भाजी केलेली? माझ्या एका काकाला लय आवडते बरं का कोमल. हा ना. खूप बरं चालतंय, मग आता घेते मी भाकरी करून. झाली भाकर. वाव, भाकरीवर मस्त असं पाणी फिरून घ्यायचं. लय भूक लागली बाई आता. कधी खाईन असं झालंय. कधी व्हायच्या भाकरी. झालंच आता, थोडं राहिलंय. बरोबर. चुलीवर म्हणते आरात मस्त पापड भाजून घेते छान छान. अरे वा 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 वा, किती भारी झालाय पापड. भाजला बाई वर सगळा. मस्त झालाय लाल लाल चुटूक. आता फक्त राहिलं खायचं. हे बघा लोणचं पण आणलंय खायला, आमचं घरगुती लोणचं. बर चला आता सांगते भाजी कशी झाली. भाजी उघड. अरे वा 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 वा, किती छान शिजती भाजी आहे. दाखवा भाजी. अरे वा, तिथं अजून छान शिजली.
एकदम मस्त झाली भाजी. झालेत पापड भाजून. घे चल आता आईला ताटात. मस्त गरम गरम वाढी ते. गाईज झाल्यात भाकरी बघा कशा झाल्यात. येतात ना मला चुलीवर भाकरी, कमेंट करून सांगा. आता ही भाकर झाली, एवढी झाली. आता मस्त हात धुवायचा आणि जेवण करायचं. तर तुम्हाला सांगते मी भाजी कशी झाली आणि मग कमेंट करा बरं का. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायचा. कमेंट चला. आहे आहे माझ्या ननूर खायची का भाजी? आई भाजी वाढते आईला. सांडू नको खाली, एवढी काष्टाने केली ती साठी ती काय खाली. चूल म्हणून मला नको का थोडं खायला द्या ना मला पण. त्यामुळे ते आग्नेला गेलंय बरं का आई. हा तिला नको का, आपल्यालाच पाहिजे का. वाव किती छान तर्री आली भाजीला. वाव. मी मीठ नाही टाकलं म्हणून मीठ आणलंय. कमी जास्त पडलं का. छान भाजी बनवली. न तू खाती कमी खाऊ. आई सांगा बरं भाजी कशी झाली. एकच नंबर. लोणचं, पापड, थोडस मीठ कमी आहे. मीठ टाकून घ्या मग एकदम मस्त होईल, चविष्ट होईल. मी आता टेस्ट केली, एक नंबर भाजी झाली आई. अजून असंच आम्ही नवीन नवीन रेसिपीज या मटक्यात बनवणार आहेत आणि तुम्हाला पण दाखवणार आहेत. तर धन्यवाद तुमचा. तुम्ही आमचा सगळा व्हिडिओ बघितला. असंच प्रेम देत राहा. आणि आमच्या आई बघा खाण्यात एवढ्या दंग झाल्यात की काय बोलून काय नाही, त्यांना काय सुधरतच नाहीये. कारण आईला लई भूक लागलेली. दुपारची 2 वाजली ना आत्ता जेवतोय आम्ही. तर बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.